हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकनेकची ब्युटिफुल डिझाईन पाहणार आहोत. खूपदा प्रॉब्लेम येतो, ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत आपण. तर त्यासाठी इथे मी सगळ्या कटिंग रेडी करून घेतल्यात. बॅकनेकची डिझाईन, फ्रंट, स्लीव्ज, सगळं काही. आता आपण अगोदर प्रिन्स कटोरी ब्लाऊज आहे हा, तर याचा फ्रंट साईड जोडायला सुरुवात करूया. तर त्यासाठी अगोदर आपण त्याची जी हाफ साईड आहे फ्रंटची, ती एकमेकांना, जे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते एकमेकांना जोडून घेऊयात. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कपडा स्थिर ठेवून सर्व बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर त्याच्या साईडची जी फ्रंटला बटन असतात, काजे बटन वगैरे, तर तो फ्रंट साईड पार्ट आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. तर अगोदर ठेवून पाहायचा कोणता बाजू योग्य आहे, कोणती बाजू योग्य नाही, ते चेक करून घ्यायचं आणि मगच स्टिच करायचं. नाही तर बहुधा जर चुकलं तर सगळं उसवावं लागतं. म्हणजे सगळ्या ज्या शिलाई दिलेल्या असतात त्या काढाव्या लागतात आणि पुन्हा शिलाई द्यावी लागते. तर त्याची काळजी घ्यायची. अगोदरच क्रॉस चेक करून पाहायचं बरोबर पार्ट आहेत आणि मगच स्टिच करायचं. सर्व पार्ट व्यवस्थितपणे अटॅच करून झाल्याच्या नंतर आपल्याला जे फ्रंटचे पार्ट आहेत दोन्ही पण ते जोडून घ्यायचे. हा आपला प्लेन प्रिन्स कटोरी ब्लाऊज आहे. याला योक प्रिन्स वगैरे नसल्याने एक्स्ट्रा पट्टी वगैरे येणार नाही आहेत. कुठलीही स्टिच देण्याच्या अगोदर ते मेजरमेंट योग्य आहे की नाही आहे हे चेक करून घ्यायचं. मी या अगोदर एक पेपर कटिंग केली होती, त्यामुळे परफेक्शननी हे मेजरमेंट आहेत माझे या ठिकाणी. त्यात आपण बोटनेक करतोय, तर बोटनेकसाठी आपल्याला शोल्डर मेजरमेंट जास्त लागतं. तर सगळ्याचाच अंदाज घेऊन कटिंग करायची. आता आपण फ्रंट पार्ट जोडून घेतलेले आहेत, तर आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू. एक्स्ट्रा फॅब्रिक जे शिलाईच्या बाहेर शिल्लक राहतं ते कट करून घ्यायचं. व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा सर्व बाजूनी. आता आपण गळ्याला फोल्ड पट्टी लावणार आहोत, जेणेकरून गळ्यातला फिनिशिंग अजून छान येईल. कटिंग एकदम परफेक्ट असल्या कारणाने इतर कोणत्याही ठिकाणी एक्स्ट्रा फॅब्रिक शिल्लकही राहत नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. अशाच पद्धतीने गळ्याची दोन्ही बाजू रेडी करून घ्यायचे आहेत आपल्याला. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून छोटे छोटे स्टिच देऊन मग आपल्याला फोल्ड पट्टी घ्यायची आहे. या ठिकाणी गोट घेतला तरीही चालतो, बट मला या ठिकाणी ॲज पर रिक्वायरमेंट की फोल्ड पट्टी, तर मी या ठिकाणी फोल्ड पट्टी अटॅच केली आहे. आता आपल्याला हुक पट्टी आणि काजे पट्टी जोडायची आहे. तर ज्या ठिकाणी आपले हुक लागणार आहेत ती बाजू बाहेरून आतमध्ये घ्यायची आणि ज्या ठिकाणी हुक अडकवले जाणार आहेत ती आतून बाहेर घ्यायची. एकदम छान पद्धतीने फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज रेडी होतोय. आता दुसरी बाजू पाहूयात. ज्या ठिकाणी आपले जे काजे आहेत ते लागणार आहेत, तर त्यासाठी आतून बाहेर जायचे आणि त्यासाठी मॅक्झिमम 1.5 इंचाची पट्टी लागते. तर 1.5 इंचाची पट्टी अटॅच करून घ्यायची. खालच्या बाजूला योक नसल्या कारणाने तिथेही आपल्याला फोल्ड पट्टी येणार आहे. तर मेजरमेंट सेम घेऊन गळ्याची साईज व्यवस्थित करून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आणि आपली फोल्ड पट्टी जी खालच्या बाजूने असते ती करून घ्यायची. थोडी मोठी घेतली तरीही चालते. नंतर हात शिलाई करून त्याची जी आपली शिलाई आहे, जी फोल्ड करून दिलेली असते, ती कट करून टाकायची. दिसायलाही खूप छान दिसतात आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते यामुळे. दोन्ही पार्टचं मेजरमेंट चेक करून घ्यायचं, मार्क करायचं आणि त्यानंतरच त्या ठिकाणी स्टिच करायचं, जेणेकरून एकच काम परत परत नाही करावं लागणार.
शिलाई दिल्याच्या नंतर एक्स्ट्रा फॅब्रिक लगेच कट करून घ्यायचं. आपला फ्रंट पार्ट या ठिकाणी रेडी आहे. आता आपण बॅक पार्ट रेडी करून घेणार आहोत. बोटनेक मध्ये डिझाईन आहे, त्यासाठी आपण जे नेक राऊंड आहे तो स्टिच करून घेणार आहोत. त्यानंतर खालची बाजू देखील सेम प्रोसेसनी फॉलो करायची आहे. स्टिच करून घ्यायचं आणि उलट सुलट बाजूने पलटवून घ्यायचं. जर तोंडी सांगितलेलं लक्षात येत नसेल तर व्हिडिओमध्ये तुम्ही प्रॉपरली पाहू शकता की काय प्रोसेसने केलं जाते. आता जे ओपन पार्ट असतात ते सगळे जोडून घ्यायचे आणि जोडत असताना लक्षात ठेवायचं की कपडा हा स्थिर असायला हवा, कमी जास्त होता कामा नये. आणि जी आपली खालची बॉटम लाईन आहे तर त्या ठिकाणी सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता आपली मध्ये जी डिझाईन आहे ती सुद्धा एकमेकांना स्टिच करायची मेन फॅब्रिक आणि अस्तरमध्ये. त्या ठिकाणी मी कॅनव्हास पट्टी कट केलेली आहे. जे आपलं कलर मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा कट केलेलं आहे, तर ते त्या ठिकाणी स्टिच करून घ्यायचं आहे. त्याची ही प्रोसेस दाखवली जात आहे. बाहेरच्या बाजूने स्टिच करून उलट्या बाजूने ठेवून स्टिच करून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं पुन्हा. खूप छान पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली डिझाईन रेडी होतीये. कॅनव्हास पट्टीचा वापर करून बॅकनेक डिझाईन तयार करण्यामध्ये खूप छान आणि सोपी पद्धत आहे. सहज लक्षात येईल अशा पद्धतीने आपली बॅकनेकची जी डिझाईन आहे ती रेडी आहे कॅनव्हासमध्ये. आता आपण ती अटॅच करून घेऊयात. अटॅच करताना आतल्या बाजूला अटॅच करायची आणि मग बाहेरच्या बाजूला फोल्ड करायची. उलट सुलट बाजू लक्षात घ्यायची जेणेकरून फिनिशिंगमध्ये खूप छान येईल. अजून त्याच्यावरती आपण लेस लावणार आहोत तर अजूनच छान लुक येईल. छोटे छोटे कट देऊन फोल्ड करून घ्यायचे जेणेकरून फिनिशिंग अजून छान येईल त्याला. दाबटीप देऊन घ्यायची आहे. तशी खूप सोपी पद्धत आहे. करताना खूप जास्त इंटरेस्टिंगही वाटते ही डिझाईन. लेसचं प्रॉपर मेजरमेंट घ्यायचं. सर्कलमध्येच लेस जोडून घ्यायची आतमधून आणि बाहेरच्या बाजूने. एका बेसिक पॉइंटला येऊन लेस जोडून घ्यायच्या आणि डबल टिप घ्यायची बाहेरच्या बाजूने जेणेकरून लेस ओपन होणार नाही आहे. नेकला सुद्धा सेम लेस लावून घ्यायची आहे. आता आपण बॅकचे टक पॉइंट देऊन घेऊयात. 4 इंचाने बाहेरच्या बाजूला 4 इंचाने त्याची उंची आणि अर्धा इंचाला मार्क करून आपण क्रॉस स्टिच करून घेणार आहोत.
एकदम छान पद्धतीने आपली बॅक डिझाईन रेडी आहे. आता आपण फ्रंट आणि बॅक पार्ट एकमेकांना जोडून घेऊ. अगोदर सुईच्या बाजूने जोडून घ्यायचं आणि मग ती बाजू पलटवून त्याच्या अपोजिट बाजूने जोडून घ्यायचं, जेणेकरून आतमध्ये आपल्याला शोल्डरला जास्त टोचतही नाही आणि एकदम छान फिनिशिंगही येते. एकदम छान असं मेजरमेंट घेऊन प्रॉपरली कटिंग आहे याची. याची मी पुढील गळ्याची उंची कमी जरी घेतली असली तरी ती जर घातली गेली तर घातल्यावरती अजिबातही कुठल्याही प्रकारचा ताण पडत नाही किंवा लूजही पडत नाही. एकदम परफेक्ट अशा पद्धतीने तो ब्लाऊज अंगामध्ये बसतोय. त्यानंतर स्लीव्ज रेडी करून घ्यायच्या आहेत. हे सगळं करत असताना प्रॉपर प्रोसेस ही लक्षात ठेवायची. सेंटर पॉईंट जोडून तिथे कट घ्यायचा. जो कट दिलेला जो स्पेस असतो तो सेंटरला आला पाहिजे याची काळजी घ्यायची, जेणेकरून दोन्ही बाजूंनी स्लीव्ज व्यवस्थित अटॅच होईल. आणि डबल टिप देऊन घ्यायची. जर पॉसिबल झालंच तर त्याला ओव्हरलॉकची टिपसुद्धा देऊन घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग अजून छान येते आणि शिलाई एकदम परफेक्ट होते. दोन्ही स्लीव्ज जोडून घ्यायच्यात आणि सेम प्रोसेस आपल्याला इथेही फॉलो करायची की दोन्हीचे जे फ्रंट ओपन साईड असते तिथे शिलाई देऊन घ्यायची आहे. सुईच्या बाजूने शिलाई दिल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि पुन्हा शिलाई द्यायची आणि आपलं जे परफेक्ट मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटनुसार स्टिच करून घ्यायचं. फायनल लुक आपला रेडी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही या ठिकाणी बॅक आणि फ्रंट पार्ट दोन्ही पाहू शकता. खूप छान पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. बोटनेकमध्ये हे डिझाईन आहे. जर तुम्हाला कटिंगचं मेजरमेंट हवं असेल तर कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच प्रयत्न करेल. एकदम छान पद्धतीने आपली डिझाईन रेडी आहे. घातल्यानंतरही खूप छान पद्धतीने फिटिंग येते. थँक्यू.